नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे बुधवार. तर आज सकाळची अशी कामाची लगबग चालू होते आणि आमची मनीमाऊ अशी गॅलरी झाडताना मध्ये मध्ये येत होती, कारण तिचं तिथून मी घर काढलेलं होतं. आमची मनीमाऊ याच गॅलरीमध्ये राहते, कारण तिच्या एरियामध्ये आलं तर ती अशी तिचं घर काढल्यामुळं मध्ये मध्ये येत होती. पण गॅलरी तर स्वच्छ करायला हवी, त्यामुळं पाऊस येत होता थोडासा, त्यामुळं जरा गॅलरी घाणच झालेली. मी अशी झाडून आणि मला गॅलरी धुवायची देखील होती. पावसामुळे थोडंसं असं घाण होती गॅलरी, त्यामुळं इथं मी थोडंसं लिक्विड टाकून छान असं धुवून घेत आहे गॅलरीला. आधी झाडून काढलेली आणि नंतर पुसून धुवून घेतलेली आहे. रोज तर ती पुसून होते, पण आठवड्यातून 2दा अशी धुवून घेतली तर असं गॅलरी छान फ्रेश राहते आणि स्वच्छ देखील राहते गॅलरी. त्यामुळं मी असं धुवून घेत असते आठवड्यातून 2, नाहीतरी असं आधीमध्ये पुसूनच घेते. ती बघा कशी अवतीभोवती फिरत आहे तिचं घर काढल्यामुळं. हॉलच्या अगदी शेजारीच गॅलरी असल्यामुळं पटकन असं समोर आलं की घाण जर असली तर कसतरच वाटतं, त्यामुळं गॅलरी मी नेहमी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. आता इथं सर्व कामं झाडून पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि फ्रेश होऊन मी आता किचनमध्ये आलेले आहे. सुरुवातीला तर असं चहा छान असं घेतला एकदम कडक. सकाळी सकाळी बारीक पाऊस चालू होता. तुमच्याकडे आहे की नाही हो पाऊस? आमच्याकडे तर असं खूप मोठा नाही आहे, पण बारीक असं छान पडत आहे पाऊस. सकाळी चहा घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं, त्यामुळे एक कप चहा घेतलेला आहे. आता ही दुपारनंतरची वेळ आहे, 4 ते 5 वाजताची. इथं मसाला डबा माझा मी काढून धुवून घेतलेला होता, कारण थोडासा ते मिक्स झालेलं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी. त्यामुळं त्यामधलं सर्व काढलं, चाळून एका दुसऱ्या डब्यात ठेवलं आणि हे आता डब्बा मी, कारण आपल्याला रोजच्या वापरात 2दा ते 3दा हे डब्याचा वापर होतो, त्यामुळं सर्व ह्यात साहित्य असलं तर आपल्याला देखील बरं वाटतं. आता ज्या ह्या वाट्या आहेत ज्या आपण मसाले डब्यामध्ये ठेवतो त्या पूर्ण भरायच्या नाही. जर आपण डबा हलवला किंवा वर खाली केला तर त्यामधलं एकात दुसऱ्यात सांडू शकतं किंवा मिक्स होऊ शकतं ते जिरी मोहरी किंवा मसाले आपले. त्यामुळं हे वाट्या मी अशा अर्ध्या अर्ध्या भरून घेतलेल्या आहेत. जिरी मोहरी आणि ही धना पावडर घरीच बनवते मी. धणे थोडेसे भाजून घ्यायचे किंचित आणि गार झाल्यानंतर अशी त्याची पावडर बनवून ठेवायची. अगदी महिनाभर छान टिकते बाहेरसुद्धा फ्रीजच्या. आता इथं कधीही मसाल्याचा डबा भरताना खाली एक ताट किंवा प्लेट घ्यायचं, जेणेकरून काय होतं की जे थोडंफार मसाले किंवा जिरी मोहरी मीठ सांडतं ते त्या प्लेटमध्ये सांडतं. आता इथं मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर देखील ठेवू शकता, पण माझा डबा हा सारखाच निघतो, म्हणजे धुवायला आठवड्यातून एकदा तरी निघतोच. त्यामुळं मी असं ठेवत नाही सारखं त्याला. असं आठवड्यातून एकदा धुलं तर मसाले डबा हात लावायला सुद्धा आपल्याला बरं वाटतं, घाण किंवा मिक्स झालेला मसाले डबा. कारण आपण घरामध्ये एक हाती जर करत असू तर ते व्यवस्थित राहतंच, पण आमच्या घरी लहान मुलं मुली आहेत, लहान मुली आहेत, त्यामुळं त्या डब्याला देखील हात लावतात, त्यामुळं थोडंफार ते मिक्स होऊनच जातं. त्यामुळे मी असं आठवड्याला चेंज करत असते. जे जे हवं आहे आपल्याला तेच भरून घ्यायचं आहे मसाला डब्यामध्ये. उगाच आपण ज्याचा वापर देखील करत नाही ते असे मसाले किंवा काही असलेले दुसरे पदार्थ अजिबात डब्यामध्ये स्टोअर करायचे नाहीत. आपल्या रोजच्या वापरात जे येतात
तेच यामध्ये भरून ठेवायचे, जेणेकरून त्याचा वापर व्यवस्थित होतो. इथं हळद देखील घेताना एकदम थोडीशी घ्यायची आहे, खूपच असं भरून घ्यायचं नाही. कारण मसाला डब्यातला मेन पॉईंट म्हणजे ही हळदच आहे, जेणेकरून सगळे मसाले खराब होतात. त्यामुळं हळद घेताना हळद आणि हे दुसरे तिखट आणि धना पावडर जे आहे त्याला एकच चमचा ठेवायचा आहे. त्यामुळं इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं असं होत नाही, व्यवस्थित ते राहतं. पावडर मसाले आणि हळद वगैरे व्यवस्थित राहते. 2 ते 3 चमचे या मसाले डब्यामध्ये तुम्ही ठेवाच, कारण मिक्स झालं तर ते बरं वाटत नाही. कारण आपण चमचे जर वेगळे वेगळे ठेवले तर ते एकात दुसऱ्यात मिक्स होत नाही व्यवस्थित. हे पाहू शकता. आता लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळद आणि धना पावडर यासाठी मी 1 चमचा ठेवलेला आहे आणि मीठ, जिरी मोहरी यासाठी 1 ठेवलेला आहे मसाला. आणि हा छोटा चमचा कधी मिठामध्ये ठेवायचा नाही आहे, जिरी किंवा मोहरीमध्येच ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला लागायचे तेव्हा वापर करायचा आहे. आता इथं ही बेडरूमची खिडकी आहे. मी किचनमध्ये होते तोपर्यंत एकदम मोठा पाऊस आला आणि पूर्ण पाणी आतच आलं, कारण खिडकी उघडी होती. पाहू शकता कसं झालेलं आहे. आता ही संध्याकाळची वेळ आहे. सर्वजण ऑफिसवरून, स्कूलवरून घरी आलेले होते. सर्वांची फरमाईश होती की बाहेर पाऊस येत आहे तर छानसे अशी मिरची भजी आणि बटाट्याची भजी बनव. म्हणून आज मी हे बटाट्याचे आणि मिरचीची भजी बनवायला घेत आहे. त्यासाठी इथं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा ओवा, मीठ, किंचित सोडा आणि हळद टाकलेली आहे आणि एकत्रित हलवून त्याचं असं पाणी टाकून पातळसर असं बॅटर करून घेतलेलं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं फेटून घ्याल तितकं मिरचीची भजी छान असे होतात. त्यामुळे इथं मी असं थोडंसं फेटून घेत आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये असं काय करायला होत नाही किंवा दुपारीही कोण नसतं घरी. त्यामुळं जे काय करायचं आहे ते असं संध्याकाळीच बनवते मी, जेणेकरून सर्वांना ते खायला देखील भेटतं आणि आपणही त्यांच्यासोबत बसून खाऊ शकतो. यासाठी मी संध्याकाळीच बनवते. काय बनवायचे मला असं स्पेशल त्यासाठी. आता इथं मिरचीची भजी बनवण्यासाठी ज्या मिरच्या मला मोठ्या नव्हत्या, माझ्याकडं छोट्याच होत्या. त्यामुळं काय केलं मी, असं त्याच्यामध्ये असं थोडीशी चीर मारून मीठ टाकून त्याला चांगलं असं हलवून घेतलेलं आहे. त्यामुळे जर तिखट जर मिरची असेल तर आपल्याला खाताना देखील त्याची चांगली चव येते. त्यामुळं असं करायचं कधीही मिरचीची भजी बनवताना. आता थोडंसं टाकून बघितलेलं आहे. तेल गरम छान आपलं कडकडीत झालेलं आहे. थोडासा गॅस मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला आणि नंतर असे थोडे थोडे एक एक करून अशी भजी सोडून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी पाहू शकता पिठाची, असं लय घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं पीठ बनवून घेतलेलं आहे. आता एक एक करून छान असं सोडून घ्यायचं आहे. आता माझ्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही रेसिपी आणि माझे घरचे व्लॉग असेच येतील. तुम्हाला जर आवडले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन अजून मी माझे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. त्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा मला की तुम्हाला काय बघायला आवडेल ते. आता छान असे आपले मिरची भजी तळत आहेत, पाहू शकता. एकदम फुगून तर झालेले आहेत, एकदम टम्म झालेले आहेत फुगून मिरची भजीसुद्धा. तुम्हाला आवडतात की नाही मिरचीची भजी? आमच्याकडं तर पावसाळा सुरू झाला की वारंवार हे भजी होतातच. तुमच्याकडे होतात की नाही एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता तेल पूर्ण काढून अशी भजी काढून घ्यायची आहेत. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. सोडा जास्त घालायचं नाही, नाहीतर आपली भजी तेल जास्त पितात. त्यामुळे इथं मी सोडा एकदम कमी वापरलेला आहे. आता मिरचीची भजी तळून झालेली आहे छान अशी. आता इथं बटाट्याची भजी तळून घेत आहे, कारण मुलींना खूपच आवडतात हे भजी. त्यामुळं मी अशी तळून घेत आहे. तुम्हाला जर यामध्ये मिरची पावडर टाकायची असेल तर मिरची पावडर देखील टाकू शकता. दोन्ही भजी खूप छानच झालेली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.